श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा करत असणार अशी अपेक्षा करते। तर आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार। आणि आज आलेलं आहे गुरु पुष्य नक्षत्र जे बोललं जातं ते आलेलं आहे। आजच्या दिवसाला खूप शुभ योग आलेला आहे। गुरुवारही आहे आणि पुष्य नक्षत्र आहे। तर आजच्या दिवसाला आपण ज्या काही सेवा करत असतो, हे बघा आजच्या दिवसाला आपण सेवांची सुरुवात करत असतो। जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी गुरुपुष्याचा जो सेवा किंवा उपाय सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये मी सांगितलेले दिव्यांची सेवा आहे किंवा बऱ्याच सेवा मी सांगितल्या आहेत। तर त्या सेवा आपल्याला कशा सुरू करायच्या आहेत बघा। बऱ्याच महिलांना प्रश्न आहे की आपण सेवा कधी करायची आजच्या दिवसाला। तुम्हाला जर गुरुपुष्य नक्षत्रावर जी काही सेवा करायची असते किंवा सुरुवात करायची असते, असं सांगतात की गुरुपुष्य जे नक्षत्र असतं त्या नक्षत्रावर कुठलीही सेवा आपण सुरू केलेली असते। अगदी वातींची सेवा असू द्या किंवा मागच्या व्हिडिओमध्ये जे 4 उपाय किंवा सेवा दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सुरुवात जर करायची असेल तर तुम्हाला 4:30 पर्यंत हा मुहूर्त आहे। पुष्य नक्षत्राचा जो मुहूर्त आहे तो 4:30 वाजेपर्यंत आहे। त्याच्या मुहूर्तामध्ये आपल्याला सुरुवात करायची असते, ठीक आहे। कुठलीही सेवा असू द्यात आणि मग ही सुरुवात केली तुम्ही ह्या गुरुवारी तर पुढच्या गुरुवारी तुम्ही सकाळी, संध्याकाळी, दुपारी केव्हाही करू शकतात। फक्त जेव्हा नक्षत्र असतो त्या योग जो असतो 4:30 वाजेपर्यंत जो योग आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला सुरुवात करायची असते सेवेची। नंतर पुढच्या गुरुवारी तुम्हाला 5 गुरुवार करायचे असतील, 11 गुरुवार करायचे असतील, कोणतीही सेवा असू द्यात तर तुम्ही करू शकतात। आता तुम्हाला गुरुबळ तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं असेल, आपला गुरुग्रह जर स्ट्रॉंग असला किंवा गुरूंची साथ आपल्याला असली तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही असं बोललं जातं। कष्ट आणि कर्म करत असतं त्याच्यासोबत गुरूंची साथ असणं खूप आवश्यक असतं आणि त्यांची साथ लागली की आपल्याला कुणीही अडवू शकत नाही। आपली प्रगती, आपले जे मार्ग असतात आयुष्याचे त्यांची साथ नक्कीच आपल्याला लाभत असते। तर आता आपले गुरु कोण आहे तर स्वामी समर्थ महाराज आहेत। स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्हाला जी आवडेल ती सेवा तुम्ही करू शकतात। या गुरुपुष्य जे नक्षत्र आलेलं आहे या नक्षत्रावर जर तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग बनवायचा असेल तर या नक्षत्रावर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचा आपण पठण करू शकतो। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की 11 माळी जप जो असतो तो करू शकतो। तुम्हाला अगदी सुरुवात करायची असेल तर आजपासून 11 दिवसांपर्यंत, 21 दिवसांपर्यंत असं देखील तुम्ही करू शकतात। 11 माळीचा किंवा 7 दिवस करा, 5 दिवस करा। नाही जमलं तर आजच्या दिवसाला तरी तुम्ही केलं ना तरी भरपूर आहे। पण तुम्हाला सांगेल गुरूंची कुठलीही सेवा तुम्ही आजच्या दिवसाला केली ना, आज जरी केली तरी 10 पटीने तुम्हाला पुण्य मिळेल किंवा गुरुग्रह जो असतो तो स्ट्रॉंग बनत असतो। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ महाराज जे त्यांची सहस्रनामावली ती सुद्धा तुम्ही बोलू शकतात। म्हणजे महाराजांची कुठलीही सेवा तुम्ही करू शकता। जसं दत्तबाबांनी बोलली मी तुम्हाला ती सुद्धा करू शकतात किंवा तारक मंत्र आहे आपला, तारक मंत्रही करू शकतात। याच्याने आपला आणि गुरुग्रह जो असतो तो स्ट्रॉंग बनत असतो गुरूंची सेवा केल्याने। आपण बघा श्री स्वामी समर्थ साधा आणि सोपा मंत्र आहे गुरूंचा आपला श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र। या मंत्राचा जेवढ्या तुम्ही जप करणार आहे तेवढे महाराज आपल्याला जपणार आहे, हे लक्षात ठेवायचं। या झाल्या सेवा। त्याच्यानंतर तुम्हाला आजच्या सोप्या सेवा ज्या आहेत त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरात धनधान्य या गोष्टीच्या कमतरता भासत असतील तर तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये ज्या मी सेवा आपल्या सांगत असते त्या करायच्या आहेत। आपलं मुख्य दरवाजाचं उंबरठा पण सगळ्या महिलांनी केलं असेल, मला माहिती सगळेच करतील आजच्या दिवसाला सेवा। दरवाजा आपला पुसून स्वच्छ करायचा आहे, हळदीचं लेपन करायचं आहे, जसं मी सांगितलं तर स्प्रे करायचं आहे उंबरठ्याला, तो पुसून स्वच्छ करायचा आहे। गॅसोटा असतो तो पुसायचा आहे। गुरुपुष्य नक्षत्रावर सांगते मी तुम्हाला, आपण अदरवाईज करत नाही पण पुष्य नक्षत्र आलेलं आहे म्हणून सांगते तुम्हाला गुरुवारी या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। गॅसोटा सुद्धा स्वच्छ करून गॅसोट्यावर आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह काढून नंतर आपल्याला शेगडी जी असते त्याची पूजा करायची। आजच्या दिवसाला देवघरात स्वस्तिक काढायचं आहे, देवघर स्वच्छ करून घ्यायचं गोमूत्राने आणि नंतर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। आपलं कपाट असेल जिथे आपण पैसा ठेवत असतो तिजोरीची पूजा करायची। त्याच्यानंतर तुम्हाला वातींची सेवा जी ती तुम्ही केली नसेल तर नक्कीच आजपासून तुम्ही करा। तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत। अशक्य गोष्टी देखील शक्य होतात या सेवेने आणि तुमची जर संकल्पित तुम्ही ही सेवा केली तर खरंच तुम्हाला सांगते तर नक्कीच मार्ग मोकळे होतात। मनाचा भाव आणि श्रद्धा नक्कीच ठेवा त्याच्यामध्ये। तुम्ही जेव्हा सेवा करत असतात, जसं तुम्हाला सांगत असते वातींची सेवा करत असताना तुम्हाला विष्णूंचा मंत्र घ्यायचा आहे। आपल्याला विष्णू मंत्र जो आहे आपली सेवा जी ती दिलेली आहे
नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जे मंत्र आहेत आपले विष्णू गायत्री मंत्र ते घेऊ शकतात, गायत्री मंत्र घेऊ शकतात, लक्ष्मी गायत्री मंत्र 11 टाईम किंवा 16 वेळा जरी तुम्ही बोलले तरी चालेल. 99 मंत्र घ्यायचा आहे, कुबेर मंत्र आपल्याला 16 वेळा घ्यायचा आहे. या प्रकारे तुमची विष्णूची आणि माता लक्ष्मीची देखील सेवा होऊन जाते आणि वातींची देखील सेवा होऊन जाईल आजच्या दिवसाला जर तुम्ही सुरू करत असणार तर. आणि तुम्हाला जे मार्ग अडथळे येत असतात ते मोकळे व्हायला नक्कीच मार्ग मिळतील असं सांगेल. तर या सोप्या आणि साध्या सेवा आहेत, नक्कीच तुम्ही करा. आज गुरुपुष्य नक्षत्र आहे, नक्कीच याचा लाभ घ्या. हे नक्षत्र परत येत नाही, आता 5-6 महिने 7 महिने गॅप पडेल, त्याच्यानंतर येईल. हे 3 जे मुहूर्त योग आलेले होते 3 झाले आपल्या, हे जे होते एका पाठोपाठ एक महिन्यानंतर पडत असं आता 5-7-8 महिन्यानंतर येईल परत, म्हणून हा योग पुन्हा येणार नाही. म्हणून तुम्हाला सांगेल आजच्या दिवसाला नक्कीच सेवा करा. आणि आपलं गुरुबळ जर कमी असेल तर नक्कीच गुरुबळ वाढवण्यासाठी गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे आजच्या दिवसाला. विष्णूंचं सेवा केली, ज्या घरात विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी हमखास येत असते आणि विराजमान होत असतात. तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही, आपल्यावर नाराज होत नाही. म्हणून विष्णू सहस्रनाम जमलं तर नक्कीच आपण बोलू शकतात किंवा व्यंकटेश स्तोत्र जे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, छोटंसं आहे 1 पेज, तर ते नक्कीच करा असं सांगेल. आणि आपण जर केलं तुम्हाला सांगेल तर विष्णू हे ब्रह्मांडाचे चालन पालन करत असतात. आपण जन्माला आलेले आहे तर विष्णूंची सेवा जर आपण केली नक्कीच ते आपल्या पाठीशी उभे राहत असतात. हे तुम्हाला सांगेल नक्कीच शाश्वती आहे. तुम्ही विष्णूंची सेवा नक्कीच गुरुवारच्या दिवशी सुरुवात करा. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.